कोणती वस्तू छोटी असू दे किंवा मोठी असू दे, पण खरेदी करायचं म्हटलं की चेहऱ्यावरचा आनंद एक काय वेगळाच असतो. ते काय ते तुम्हाला पुढे दाखवते. त्याच्या अगोदर ना सकाळी नांदेडवरून ना त्यांचे मित्र आले होते. त्यांना कॅन्टीन थ्रू ना 4 व्हीलर काढायची होती, त्यामुळेच ते सकाळी आलेले. तर ते फ्रेश वगैरे होणार होते, त्यामुळे काही त्यांना दाखवलंच नाही. त्यांची फॅमिली पूर्ण आलेली होती. तर सकाळी नाश्त्यामध्ये ना मस्त असं पोहे वगैरे बनवलेलं होतं. नाश्ता वगैरे करून घेतला. त्याच्यानंतर थोडंसं गप्पा वगैरे मारल्यानंतर मग एक नाही आम्हाला जायचं होतं वाकडेवाडीला. तर कॅन्टीन थ्रू गाडी काढायची होती, त्यामुळे तिघंजण एक नाही 4 व्हीलरने गेले होते कागदपत्र वगैरे तयार करण्यासाठी. मग नंतर आम्ही घरातलं सगळं काम आवरून घेतलं. त्याच्यानंतर मग आम्हाला जायचं होतं बसनं. तर त्यांच्या अगोदर आम्ही शोरूममध्ये पोचलो होतो. ऊन तर इतकं कडक लागत होतं ना, इथं आल्यानंतर शोरूममध्ये थोडंसं बरं वाटलं. ते पण मग नंतर आल्यानंतर थोडंसं गप्पा वगैरे मारल्या सगळ्यांनी मिळून. आणि त्याच्यानंतर मग शोरूममधनं गाडी बाहेर काढल्यानंतर एकने पुसून वगैरे दिली त्यांनीच. त्याच्यानंतर मग इथं एकनं पूजा वगैरे करायला घेतलेली. तर चेहऱ्यावर कुठली पण वस्तू खरेदी करायचं म्हटलं चेहऱ्यावरचा आनंद एक काही वेगळाच असतो. छान अशी पूजा वगैरे करून घेतली सगळं दोघांनी मिळून. आणि त्याच्यानंतर मग नारळ वगैरे ना वाढवून घेतला. सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर ना मग थोडंसं मिठाई वगैरे वाटून घेतली सगळ्यांना. आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं जेवायला. आम्हाला 4 ते 5 वाजलं इथंच. त्याच्यानंतर मग पूजा वगैरे झाल्यावर थोडंसं तिथंच बसून गप्पा वगैरे मारल्या. आणि नंतर मग आम्ही मार्केट यार्ड होतं साईडलाच, तिथं म्हटलं चला फ्रूट वगैरे थोडंसं स्वस्त भेटत असेल तर तिथं घेऊया. पण सगळीकडे जसाच्या तसाच रेट होता, त्यामुळे मग फ्रूट वगैरे घ्यायचं कॅन्सल केलं. तिथून मग आम्ही गेलेलो हॉटेलमध्ये. तर हॉटेलमध्ये एक नाही त्यांनी पार्टी देणार ती गाडी घेतलेली होती, त्यामुळे मग सगळेजण म्हणून मस्त असं जेवण वगैरे केलं. जेवण करायला आम्हाला संध्याकाळी 6 वाजलेलं होतं. पोटभर जेवण केलं. आणि त्याच्यानंतर मग ते त्यांच्या गाडीतून यायला लागलेले होते, तर आम्ही आमच्या गाडीतून घरी अगोदर आलो. आणि ह्या दोघांची असं काहीतरी भांडणं चालली होती घरी आल्यानंतर. त्याच्यानंतरच वेळ झालेला होता जेवण करायला, त्यामुळे जास्त काही भूक नव्हती म्हणून इथं मस्त असं पाणीपुरीचा ताव मारलेला होता. तर आजचा व्हिडिओ इथं संपवते. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.